परवा कामावरनं आली आणि जबरदस्त आजारी पडली. सतत 3-4 दिवस पावसात भिजून ओल्या कपड्यात कामावर काम करून जी आजारी पडली, ते परवा दुपारी कामावरनं जशी आली तशी अंगात ताप भरायला सुरुवात झाला. तशीच किचनमध्ये उभी राहिली. कामावरनं आल्यावर घरात सगळा स्वयंपाक केला, कारण सासूबाईंची षष्ठी होती, म्हणजे तिथी होती. मला नैवेद्य दाखवायचं होतं. चपात्या केल्या मुलाच्या टिफिनसाठी, भाकरी केली नैवेद्य दाखवण्यासाठी, परत भाजी केली, डाळ भात केला, सगळं नैवेद्य दाखवलं. पण स्वयंपाक होईपर्यंत एवढी हालत खराब झाली की डायरेक्ट ताप 102 पर्यंत पोहोचला. कसं तरी जेवण केलं, घरात जी क्रोसिन गोळी होती ती खाल्ली, जरा आराम केला. पण आता वाटलं की आता माझ्याकडनं काही होणारच नाही. तेव्हा संध्याकाळी मिस्टर दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यातनं औषध आणलं. दुसऱ्या दिवशी कामावर फोन करून सांगितलं की तब्येत खराब आहे, कामावर येणार नाही. 7-7:30 पर्यंत झोपली, पण लवकर उठायची सवय, त्यामुळे अजून काही झोप लागत नव्हती. औषध वगैरे घेतलं होतं, पण सर्दी खोकला थांबला नव्हता. अंग दुखत होतं, कणकणी होती. अजूनही 100 एवढा ताप होता. सकाळी उठल्यावर चेक केला, 100 ताप होता. म्हटलं आता झोपून चालणार नाही. कामावर जरी गेलो नसेल तरी आता उठून घरातली कामं करायलाच पाहिजे. आपल्या बायकांना आजारी पडायची परमिशन नसते, कारण घरातली कामं कोण करणार. कामावर तर गेली नाही, पण घरात सगळा पसारा पडला होता. तर तुम्ही बघू शकता 8:15 झालेले आहेत आणि मी आता उठली आहे. आता बघायला पाहिजे घरात काय काय राडा करून ठेवला आहे, काय काय पसारा झाला आहे. मुलगी आणि मिस्टर सकाळीच ऑफिसला निघून गेले. बाहेर आली तर अजूनही पाऊस सुरूच होता. थंडी भरून आली म्हणून लगेचच आतमध्ये आली. थंडी लागल्यामुळे परत खोकला सुरू झाला. आतमध्ये आली तर हा असा पसारा पडलेला होता. किचनमध्ये पूर्ण हे बघू शकता, रात्रीची डाळ ओतू गेलेली तशीच घाण होतं. नाही तर मी असं किचन घाण टाकून कधीच झोपत नसते. एवढा भांड्यांचा ढीग पडलेला होता आणि हे सगळा पसारा हा असा किचनवर होता. म्हटलं आता हे सगळं जर नाही आवरलं तर झुरळं वगैरे होणार. पावसाचे दिवस आहेत. उठावं आणि हळूहळू का नाही होईना सगळी कामं करावी, कारण कितीही आजारी असेल तरी घरातली कामं करायलाच पाहिजे. त्यात गळतंय घर, पत्र्यामधनं पाणी येतंय, घर गळतंय, सगळीकडे ओले ओले पायपुसणे पडलेले आहेत आणि त्या ओल्याव्यामुळे मला जास्त त्रास व्हायला लागला आहे. इकडे तसाच सगळे कपडे अडकवलेले, तशीच सगळी घाण आहे. हा सगळा आता मला पसारा उचलायचा आहे. मुलाचा क्लास उशिरा होता, त्यामुळे तो अजूनही झोपलाच होता. आजारी पडल्यावर एक गोष्ट माझ्या खूप उशिरा लक्षात आली. खूप वेळ लागला ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आणि तीच गोष्ट आज मला तुमच्याबरोबर सांगायची आहे. जेव्हा मी आजारी पडली आणि एवढा भयंकर ताप आणि एवढी तब्येत खराब माझी कधीच झाली नव्हती. 102 ताप आणि एवढी सर्दी खोकला, म्हणजे एकंदरीत 5 ते 6 तासामध्ये माझी तब्येत एवढी सिरियस झाली ना, तेव्हा मला एक गोष्ट खूपच चांगली कळाली. कुठली ती मला आज तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आत्तापर्यंतचे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला त्याच्यातनं समजलंच असेल की आमची फॅमिली खूप हॅप्पी फॅमिली आहे. आमच्यामध्ये एकमेकांमध्ये खूप प्रेम, विश्वास, एकमेकांची काळजी सगळं काही आहे. पण हे कधीपर्यंत असतं माहिती आहे? जोपर्यंत जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता. जेव्हा तुमचं काहीतरी बिनसतं ना, तेव्हा पूर्ण घरातलं वातावरण खूप बदलतं. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, मी 40शीमध्ये आल्यावर मला ही गोष्ट कळलेली आहे. 40शीमध्ये आल्याच्यानंतर लग्नाला 20 वर्ष झाल्यावर, 2 मुलं झाल्यावर मला ही एक गोष्ट खूप उशिरा कळली आहे आणि अशी कळली आहे ना की ती माझ्या मनाला लागली आहे. जर समजा आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला जर कोणी विचारलं की तू आत्तापर्यंतच्या आयुष्यात सर्वात मोठी शिकवण तू काय घेतली आहे, तुला आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय शिकवण मिळाली आहे, तर माझं उत्तर हे असेल की आपण आयुष्यात कधीच कोणाला खुश करू शकत नाही. मी 19ची महिला आहे. त्या जमान्यामध्ये ना जास्तीत जास्त करून मुलीला एकच गोष्ट शिकवली जात होती, चांगली मुलगी बन, जिम्मेदार मुलगी बन. आज जर तू चांगली मुलगी, जिम्मेदार मुलगी बनलीस तर उद्या चांगली सून, जिम्मेदार सून बनशील. घरातलं काम शिक. मला आज पण आठवतं आहे, जर आम्ही कोणत्या नातेवाईकांच्या घरी गेलो ना, तिकडे गेल्याच्या नंतर मी डायरेक्ट आतमध्ये जायची किचनमध्ये. का कोण लेडीज आतमध्ये, समजा मामी किंवा काकी किचनमध्ये असतील ना, तर मी आतमध्ये जायची. द्या ना मी करते, हे काम मी करते, राहू द्या ना हे काम मी करते. मग काका काकू असूच्या घर असू दे, मामा मामींचं घर असू दे, कुठेही गेली तर द्या हे काम मी करते, कारण मला ह्या कामाची सवय झाली पाहिजे ना, मला हे काम आलं पाहिजे ना. कोणतेही काम दिसलं ना दिसलं की मी लगेच बोलायची, द्या हे काम मी करते. कारण मला असं वाटायचं जेवढं मी दुसऱ्यांसाठी करेल तेवढे लोक मला चांगलं म्हणतील. त्यानंतर माझं लग्न झालं. विचार केला, माहेरी असताना चांगली मुलगी बनली, जबाबदार मुलगी बनली.
तशीच आता चांगली सून बनेल, जबाबदार सून बनेल. घरातली प्रत्येक जिम्मेदारी जबाबदारीने पार पाडेल. घर कसं चालवायचं, नातेवाईक कसे सांभाळायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकली. सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. सगळ्यांना समजून घेतलं. जिथे वाटलं इकडे माझी गरज आहे तिकडे मी स्वतःहून पहिले उभी राहिली. आणि नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जेव्हा घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू असतं ना, तेव्हा काय आपलं खास करून कौतुक केलं जात नाही. जेव्हा आपण सगळं काही व्यवस्थित घरात चालू असेल तेव्हा आपलं काही कौतुक होत नाही. पण जेव्हा कधी कोणत्या तरी गोष्टीवरनं एखादी चूक दाखवली, कधी थकली, कधी रडली, कधी रागावली, कधी आजारी पडली, एखाद्या गोष्टीसाठी बोलली, तर त्या दिवशी मी चुकीची झाली. कोणी कधी विचारलं आहे का मला, की मला माझ्या रागाच्या मागे माझं काय दुःख आहे, माझ्या शांततेमागे माझ्या मनामध्ये काय वादळ चालू असेल. एखाद्या मशीनसारखं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आहे, ठीक आहे, चालते मशीन. बरं, जर का बिघडली तर आता कोण तिच्यावर खर्च करेल असं वाटू लागतं. आणि एवढ्या वर्षानंतर मला समजले की लोक तोपर्यंतच तुम्हाला चांगलं बोलतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागतात. ज्या दिवशी आपण आपला विचार करून बोललो किंवा आजारी पडलो त्या दिवशी आपण त्यांचे नावडते होतो, आपण त्यांना आवडत नाही. एवढे सगळे लक्षात आले तरी असं बिलकुल नाही आहे बरं, मी माझ्या जबाबदारी पाळत नाही आहे. आजसुद्धा मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. आता फक्त आहे ना, आयुष्यामध्ये एका गोष्टीचा बदल केला आहे मी माझी सेल्फ रिस्पेक्ट जपायला शिकली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी आता सफाई देत नाही. प्रत्येक गोष्ट समजवण्याचा मी प्रयत्न करत नाही. मी कितीही सांगितले ना की मी अशी नाही आहे, पण त्याला माझ्याबद्दल त्या लोकांना जो विचार करायचा आहे तो तसाच विचार करणार. आता मी लोकांना खुश करण्यासाठी नाही तर योग्य काम करण्यासाठी जगत आहे. म्हणून आता माझे प्रत्येक स्त्रीकडे हेच सांगणे की जबाबदार बना, पण लोकांना खुश करण्यासाठी आयुष्यात ते मौल्यवान दिवस वाया घालवू नका. मदत करायची पण आपली हद्द बघून, इज्जत पण करायची पण आपला आत्मसन्मान सांभाळून. देवाने आपल्याला एवढे सुंदर आयुष्य दुसऱ्याच्या अपेक्षांचे ओझे उचलायला दिलेले नाही आहे, तर आपले जीवन इमानदारीने जगण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे की जिम्मेदार बना, पण स्वतःला विसरून नाही, स्वतःचाही विचार करा. मी आजपर्यंत कधीच स्वतःचा विचार केला नाही. तुम्ही बघतच असाल, तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजेल. माहेरी असताना पण मी प्रत्येक वेळी जबाबदारीने वागली. सासरी लग्न करून आली तर प्रत्येक नातं मी माझ्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण आज माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले तरीही कोणीच माझ्यापासून खुश नाही आहे. प्रत्येक नातं सांभाळण्याचा मी प्रयत्न केला. त्यासाठी मी कधी स्वतःचाही विचार केला नाही. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल, कामावरून धावत पळत येऊन मी सगळ्यांसाठी करायची. स्वतः मी सगळ्यांना दिल्याशिवाय कधीच स्वतः खाल्लेलं नाही आहे. पहिले सगळ्यांचं वेळेवर सगळ्यांचं देणार, त्यानंतरच मी स्वतःचा विचार करणार. सगळ्यात शेवटी मी स्वतःला ठेवत होती. पण आपण जर स्वतःवरच प्रेम नाही केलं ना, तर लोक तरी आपल्यावर का प्रेम करतील? ही पण गोष्ट खरीच आहे ना. पहिले आपल्याला स्वतःवर प्रेम स्वतः करायला पाहिजे, तेव्हाच दुसरे आपल्यावर प्रेम करतील. आजपर्यंत मी फक्त दुसऱ्यांचा विचार केला, कारण मला वाटायचं की माझं घर आहे, माझा नवरा, माझी मुलं, माझे नातेवाईक सगळे काही माझे आहेत. म्हटलं तर हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे. पण हे सगळं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना माझी जी हाल झालेली आहे ती आता तुमच्या समोर आहे. एवढी जबरदस्त मी आजारी होती. फक्त काल संध्याकाळपासून मी काहीच काम केलेलं नाही आहे. दुपारी मी 2 टायमाचा स्वयंपाक केला होता, कारण मला कळलेलं की माझी तब्येत खूप खराब होणार आहे, मला खूप त्रास होत होता. त्यामुळे मी संध्याकाळचा स्वयंपाक पण करून घेतला होता. मुलांना फक्त वाढून घ्यायचं होतं आणि मिस्टरांना तर काय सुट्टीच होती. तर सासूबाईंना नैवेद्य दाखवल्यानंतरचं हे सगळं आहे. एवढी आजारी होती मी की मला उभं राहता येत नव्हतं. एवढं नाक गळत होतं, खोकला होता, अंगात फणफणीत ताप होता. पण तरीही मी त्यांच्या तिथीचं नैवेद्य बनवलं. मला
एक गोष्ट समजत नाही की आपण माणूस जिवंत असताना त्याची काळजी का करत नाही, माणूस मेल्यावर त्यांची काळजी का करतो. जिवंत जो माणूस समोर आहे ज्याला त्रास होतोय त्याचा कोणी विचार करत नाही, पण जो माणूस गेलाय त्याला मात्र सगळं वेळेवर तिथीचं केलं पाहिजे. असो, मी सून आहे, माझं कर्तव्य आहे ते, ती काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. पण मग जर का मी आजारी पडली किंवा मला त्रास होत असेल तर मला सांभाळून घेणं हे कोणाचंच कर्तव्य नाही आहे का? आयुष्यभर एका स्त्रीनेच सगळ्यांसाठी झटत राहायचं, सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे कर्तव्य पार पाडत राहायचं. तिला स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या अपेक्षा ह्या सगळ्या काहीच नसतात का? बरं, आजारी पडायचं पण आपण आजारी देखील पडू शकत नाही का? 1 ते 2 दिवस आरामसुद्धा करू शकत नाही का? मलासुद्धा वाटतं की कधीतरी मला पण आयतं ताट मिळावं, कोणीतरी मला आयतं ताट द्यावं. पण तुम्हाला सांगते, माहेरी गेली तरी तसंच, सासरी असली तरी तसंच आणि ह्या घरात असली तरी तसंच. जेव्हा मी स्वतः शिजवेल तेव्हाच मला खायला मिळेल, नाहीतर मला खायला मिळणार नाही. माहेरी तर माहेरचं तर सुख नाहीच आहे मला. तुम्हाला तर जर तुम्हाला माझे हे जुने व्हिडिओ बघितले तर कळेल, माहेरी जाणं येणं वगैरे काहीच संबंधच नाही आहे. आणि राहिला प्रश्न इकडे, तर इकडे पण मला स्वतःच बनवावं लागतं. मला कोणीच कधीच आयतं देत नाही. पण आपल्याला पण वाटतं ना कधीतरी आपल्याला पण आयतं मिळावं. बाहेर कामावर गेली तरी कामावर पण स्वयंपाकच करायचा आहे, घरात पण तेच करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मला किती त्रास होतो आहे. काल मी इंजेक्शन गोळ्या घेऊन आली, मला तरी खोकला आणि सर्दी होती आहे, पण तरी भांड्यांचा ढीग घासल्यानंतर मी मुलासाठी टिफिन बनवायला उभी राहिली. लागोपाठ माझी कामं चालू होती. त्यामध्ये पाऊस येत होता, घरात गळत होतं, खाली पूर्ण ओलं ओलं होतं आणि त्या ओल्यात उभं राहून मी स्वयंपाक करत होती. आणि पीठ मळून झाल्यानंतर पटकन चपाती भाजी केली, मुलाला डब्बा दिला, नाश्ता दिला. त्यानंतर सगळं घरातला हा जो पसारा काल दुपारपासूनचा पडलेला तो सगळा आवरला. मला सांगा, एखादा पुरुष जर बाहेर कामाला गेला तर घरी आल्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये आयता पाण्याचा ग्लास मिळतो, चहा मिळतो, आयतं ताट मिळतं. पण तेच जर एखादी स्त्री कामावरनं आली तर तिला साधा पाण्याचा ग्लास पण आयता कोणी देत नाही. तिला स्वतः जाऊन आधी किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागतो, सगळ्यांना खायला बनवावं लागतं, त्यानंतर तिला पाणी प्यायला वेळ मिळतो. ही गोष्ट माझ्या एकटीची नाही आहे, प्रत्येक घरामध्ये हीच गोष्ट असते. फक्त फरक हाच आहे की काही स्त्रिया सांगतात, काही सांगत नाही. त्या ह्या गोष्टीची सवय करून घेतात की हां, हे आपल्यालाच करायला लागणार आहे, हे आपलंच काम आहे. मग जर हे आपलं काम आहे, आपण जबाबदारीने पार पाडतो, तर आपल्या घरच्यांची आपल्याप्रती काहीच जबाबदारी नसते का? आपण आजारी पडलो तर कधी प्रेमाने बाजूला बसून आपली चौकशी करणं, हां, आपल्याला पण वाटतं ना आपली कोणीतरी काळजी करावं, आपल्याला कोणीतरी कमीत कमी आजारी पडल्यावर तरी स्पेशल ट्रीट करावं, पण असं कधीच होत नाही. तर आता तुम्ही बघू शकता, मी माझी कामं तर चालूच आहेत आणि तुमच्याशी गप्पा पण मारते आहे. तर अजून पूर्ण बरी झालेली नाही आहे. आत्ता देखील मला 99 ताप आहे, जस्ट मी थोड्या वेळापूर्वी बघितलेला. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित मी बरी झालेली असेल. मला आठवतं आहे, मी एवढी आजारी कधीच पडली नव्हती आणि किती जरी आजारी पडली तरी मी आहे ना, अंगावर काढायची मला खूप सवय आहे दुखणं. जेव्हा जास्त होतं तेव्हाच मी दवाखान्यात जाते, त्यामुळे मला घरातले पण खूप ओरडतात. मी असं छोटं मोठं झालं सर्दी खोकल्यासाठी कधीच दवाखान्यात जात नाही. पण जेव्हा घरात थर्मोमीटरने मुलीने चेक केलं तेव्हा 102 ताप बघून घरातले पण घाबरले आणि मी पण घाबरली. त्यामुळे मी काल डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन गोळ्या घेऊन आली, पण तरीही मला अजूनही बरं वाटत नव्हतं. चपात्या करता करता नाक एवढं गळत होतं, सारखा खोकला लागत होता. मग शेवटी मी गोळ्या घेतल्या. ते ह्या गोळ्या बघू शकता तुम्ही, काल डॉक्टरकडनं आणलं. त्यानंतर हे खोकल्याचं औषध घेतलं आणि मग परत मी माझ्या कामाला लागली. तर बघा ना, आपण आजारी पडलो तरी पण आपल्याला गोळ्या घेऊन परत कामासाठी उभंच राहावं लागणार, नाही तर मुलगा बिना टिफिनचा जाणार. मला तर वाटतं ना, एखादी बाई आहे ना, झोपलेली जेव्हा जरी असेल ना, तरी पण तिच्या डोक्यात हाच विचार चालू असतो की घरात स्वयंपाक काय करायचा, मुलाला टिफिनला काय द्यायचा, मुलांना हे आवडेल का, नवरा हे खाईल का, घराच्या चांगल्यासाठी काय करावं, घरात कुठला पेंट चांगला दिसेल, बेडशीट कुठल्या बेडवर चांगली दिसेल. तर आपण बायका आयुष्यभर फक्त घर, नवरा, मुलगा, मुलं, संसार ह्यांचाच विचार करत असतो. पण आपल्या डोक्यात कधीच, माझ्या तरी डोक्यात कधीच आजपर्यंत हा विचार आला नाही की मी माझ्यासाठी काय करू का,
मला हे घेऊ का, मला एखादी साडी घेऊ का, मला एखादी चप्पल घेऊ का. मला असं कधीच वाटत नाही. तर बघा पटकन चपाती भाजी केली आणि मी निघाली कामावर. आता तुम्ही म्हणाल की रीमा तू तर कामावर सुट्टी घेतली आहेस, मग तू का कामावर चालली. तर जे 3 कामं आहेत त्यापैकी 2 कामावर मी सुट्टी घेतली आणि मला बघा तरी पण अधूनमधून खोकला येतोय, तब्येत खूपच खराब आहे, डोळ्यासमोर अंधार येतोय. पण ह्या 3ऱ्या कामावर मला जावंच लागेल, कारण हे 3रं काम जे आहे ते एका सीनियर सिटिझनचं आहे. त्या एकट्याच घरात राहतात आणि त्यात त्यांचं वय जास्त आहे. त्यामुळे मला त्यांच्या कामाला जावं लागणार. मी नाही गेली तर मग त्या काय जेवणार. आणि दुसरी गोष्ट पावसाचा सीझन आहे, ते बाहेरचं पण खाणार नाहीत आणि त्यांच्या औषधं गोळ्या पण चालू आहेत. त्यामुळे मला ह्या कामावर जाणं गरजेचं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे पाणी साचलेलं आहे. मी पायाला पाणी लागू नये म्हणून खूप सांभाळून चालते, कारण पायाला जरी पाणी लागलं ना तर लगेचच थंडी भरून येते अंगामध्ये. तर त्यामुळे कशीबशी कामावर पोचली, छत्री घेऊनच आली होती, रेनकोट नव्हता आणला आणि कामावर आली. कामावर आल्याच्यानंतर पटापट ह्यांचं काम केलं आणि त्यानंतर घरी गेली. अजून 1 डोस औषधाचा बाकी होता, बघू तो घेतल्यावर तरी बरं वाटेलच. इकडे आल्यावर सगळ्यात आधी नाश्ता बनवला. नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि त्यानंतर चपाती, भाजी, डाळ, भात पूर्ण स्वयंपाक केला आणि मग मी त्यानंतर घरी आली. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक वेळेला मी जरी विचार करते ना की मी नाही दुसऱ्यांचा विचार करणार, मी स्वतःचा विचार करणार, पण आपला चांगुलपणा मध्ये मध्ये येतो. आणि आता खरं तर इकडे पण कामाला यायला नव्हतं पाहिजे मी. मला म्हणजे माझी मुलं बोलली की तुला बरं नाही आहे, एवढ्या तापात तू कशाला कामाला चालली आहे. पण मी तेव्हा पण माझा विचार नाही केला, त्यांचा विचार केला. मला असं वाटलं की त्यांचं वय जास्त आहे, ते काय खातील आणि गोळ्या कशा घेतील. त्यामुळे मी कामावर आले. असो, आपण जेव्हा एखाद्याचा चांगला विचार करतो किंवा आपण कोणाचाच असा वाईट विचार करत नाही आणि मग आपोआपच आपलं चांगलं होतं, असं मी ऐकलेलं आहे. पण आत्तापर्यंत माझं चांगलं झालेलं मला काही दिसलं नाही. तर हा मी बटाटा परत चिरला, कारण त्यांना मोठं मोठं जाड जाड खाता येत नाही वय जास्त असल्यामुळे. त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट खूप शिजवून घ्यायला लागते. भाजी पण मला पूर्ण गाळ करावी लागते. बटाटा वगैरे बारीक चिरावा लागतो, जेणेकरून त्यांना चावता आलं पाहिजे. आणि अशा हिशोबाने मी इकडे काम करते. माझं म्हणणं हेच आहे की आपण आपले जर कर्म चांगले ठेवले ना तर आपोआप चांगलं होतं. ह्याच विचाराने मी आयुष्यातले 40 वर्ष घालवले. पण आजपर्यंत कर्म चांगले करूनसुद्धा माझं चांगलं का होत नाही आहे, का माझ्याच आयुष्यामध्ये कष्ट लिहिले ते मला कळत नाही. कधी कधी देव आपल्या आयुष्यात सुख लिहिणं विसरून जातो का आणि कष्टच लिहून ठेवतो का. तर असंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आहे. असो, लग्नाच्या आधी मला सगळे म्हणायचे, रीमा माहेरी एवढा त्रास काढला आहेस, माहेरी एवढं सहन करतेस, एवढं कष्ट करतेस, काळजी नको करू, सासरी तुझं सगळं चांगलं होईल, तू सासरी सुखात राहशील. तेव्हा कमीत कमी अपेक्षा तर होती की असो, माहेरी कष्ट करते, माहेरी एवढा त्रास आहे, लग्नानंतर सासरी सुखात राहील, सासरी कष्ट नसेल, आनंदाने आयुष्य घालवेल. सासरी आली, सासरी तेच, म्हणजे म्हणतात ना आगीतनं निघून फोफाट्यात पडणं, तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. सासरी आल्यावर माहेरच्यांपेक्षा जास्त त्रास. पण असो, ते सगळं झालं. आता पण एक अशी अपेक्षा आहे की आता 40शी आली, मुलं मोठे झाले, मुलांच्या जबाबदाऱ्या छानपैकी पार पाडू, त्यांना जे हवं नको ते सगळं देऊ, ज्या आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या त्या मुलांच्या इच्छा पूर्ण करू. आणि मग फ्युचरमध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये मुलं मोठे झाल्यावर तर आपल्याला सुख मिळेल, तेव्हा आपलं आयुष्य चांगलं जाईल. अशी आता एक शेवटची अपेक्षा आहे. कसं म्हणजे माणूस स्वप्न बघणं सोडतच नाही ना. लहानपणी स्वप्न बघत होतीस की माहेरी एवढा त्रास आहे, सासरी चांगलं होईल, सासरी आल्यावर तेच झालं. आता हे स्वप्न बघते की मुलं मोठी झाल्यावर मुलांच्या जीवावर आयुष्य सुखात घालवेल. पण आपण असाच विचार करत करत आहे ना आपलं आयुष्य निघून जातं आणि सुख उपभोगणं पण निघून जातं. हे बघा, इथं मस्त पालक घालून डाळ बनवली आहे, फ्लावर बटाट्याची भाजी बनवली आहे, भात बनवला आहे, चपात्या बनवल्या आहे, नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली. सगळा स्वयंपाक केला, किचन गॅस क्लीन केलं आणि निघाली घरी जायला. नाक गळतच होतं. बाहेरून तापाची गोळी खाऊन आलेली ना घरून येताना, तर बघा असा घाम येतो. तापाची गोळी खाल्ल्यावर खूप गरम होतं, घाम येतो, पण लगेच थोड्या वेळाने थंडी वाजायला लागते. सर्दीमुळे नाक तर नुसतं जाम झालं आहे.
आणि घरी पोचली तर बघू शकता तुम्ही घरी आल्यावर मुलगा उठलाय, त्याचा आवरतोय क्लासला जाण्यासाठी, पण घरातला पसारा तुम्हाला दाखवते. मी निघताना फक्त स्वयंपाक करून निघालेली, मशीन लावली होती आणि भांडे घासले होते. हा सगळा बेडवर पसारा पडलेला आहे. ओला टॉवेलसुद्धा लेकाने बेडवरच टाकला आहे. त्यानंतर हा आतमध्ये जसं ते पीठ सांडलेलं मला पुसायला वेळ नव्हता, त्यामुळे मग ते तसंच टाकून मी कामावर गेली होती. आता हे सगळं आवरते. पटकन डबा भरला आणि मुलाला 2 गोष्टीत रागवलीसुद्धा. आजकालच्या मुलांना घरातली कामं दिसतच नाही. फक्त उठायचं, आपल्या शाळा, आपला अभ्यास, आपलं कॉलेज, आपलं ट्युशन, बस हेच. मी त्याला म्हटलं, ओरडले त्याला मी. म्हटलं, "मी येईपर्यंत तू पटकन थोडंसं हे पीठ तरी पुसायचं होतं ना किचन ओट्यावर." मला रागच आला. मी म्हटलं, मुलांनी थोडं तरी काम केलं पाहिजे. बरं आता मुलं लहान आहेत का मोठी आहेत ना, ॲटलिस्ट कधी कधी तरी समजून घेतलं पाहिजे ना. तर मी त्याला ओरडल्यानंतर बघा कसा मस्का मारत होता. आजकालच्या मुलांना हेच येतं बरं, फक्त मस्का मारता येतो आणि आईवडिलांचा राग घालवता येतो. बाकी त्यांना कामं काहीच देऊ नका. कामं दिले की त्यांना राग येतो. तर त्याचा डबा भरून दिला, चपाती भाजी. इथे मशीन झाली होती. म्हटलं चला एक एक करून कामं आवरायला घेऊया. मशीनमधले कपडे काढले आणि आता हे कपडे वाळू घालायचं खूप मोठं काम पावसाळ्यात आहे. कारण कपडे काय वाळत नाहीत किती काही केल्या तरी. मग आता कपडे अर्धे घरात वाळू घालायचे, अर्धे बाहेर. मी काय करणार आहे, छोटे छोटे कपडे जे आहेत ते घरात वाळत घालणार आहे आणि मोठे जे कपडे आहेत ते बाहेर वाळत घालणार आहे. कारण रशी खाली बांधली आहे ना. जर घरामध्ये मोठे मोठे कपडे वाळत घातले ना तर सगळे येता जाता तोंडाला लागतात. त्यामुळे आता हे मोठे मोठे कपडे बाहेर वाळत घालायचे. भांडी तर घासून गेलेली, पण आता स्वयंपाक पण झालेला आहे. कपडे वाळत घातले की घर वगैरे साफसफाई करायची, त्यानंतर जेवायचं. थोडेसे कांदे मी आणलेले मागच्या महिन्यामध्ये. म्हटलं पावसाळ्यासाठी जमा करून ठेवूया, कारण पावसाळ्यामध्ये कांदा महाग होतो. म्हणून कांदे आणून ठेवलेत. आता ते कांदे बघायचे, त्याच्यातले कांदे किती खराब झालेत ते पण जरा साफ करावे लागतील. तर आता जरा बसल्या बसल्या ते पण करायचा विचार करते. पटापट कपडे वाळत घालून घेतले. हे छोटे छोटे कपडे घरात वाळत घातले, मोठे मोठे कपडे बाहेर वाळत घातले. कामं आज संपले नाही, तुम्हाला सांगते. 3-3:30 वाजले मला कामं संपेपर्यंत. पण मग किचन साफसफाई झाल्याच्या नंतर मी आधी जेवून घेतलं, त्यानंतर हॉलची साफसफाई केली. 3:30 वाजता जरा अंग टाकावं, जरा आराम करावा विचार केला, तर 4 वाजता मिस्टर ऑफिसवरनं आले. मग मिस्टर आल्याच्या नंतर त्यांना कॉफी दे, लगेच कामं सुरू. हे असंच चाललं आहे माझ्या लाईफमध्ये. कामच संपत नाही आहे. आणि बरं, काही एखादं काम केलं की दुसरं काम उभंच राहतं. एक काम संपत नाही की दुसरं काम उभं राहतं. तर हे मोठे मोठे कपडे बाहेर येऊन वाळत घातले. जरा पाऊस थांबला होता, चांगलाच उजेड पडला होता. मोठे मोठे कपडे पटापट बाहेर वाळू घातल्यानंतर घरात आले. घरातलं थोडंफार काम आवरलं. थोडंफार म्हणजे खूपच काम आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, कुठून मी आजारी पडले आणि आजारी का पडले मी. आजारी पडल्यावर घराची ही अशी अवस्था होते ना, की असं वाटतं की किती महिने झाले मी घरात काय आवरावरच केली नाही आहे. एवढं घर घाण होतं. पूर्ण दिवस कामात जाणार आहे. काल एक दिवस पण नाही, अर्धा दिवस तब्येत खराब होती. दुपारपर्यंतची सगळी कामं केली होती. स्वयंपाकापासून जेवणापासून एवढा त्रास होत होता, तरी घरात नुसता पसारा झाला. म्हणजे थोडा वेळ जरी घरात लक्ष नाही घातलं ना की घराचे असे हाल होऊन जाते. मला तर आहे ना वैताग आला. पावसाचे एक तर कपडे वाळत नाही, ओलावा नाही, अजून त्रास. खूप थंडी वाजत होती म्हणून म्हटलं चहा घ्यावा, तर चहा बनवायला ठेवला तर चहा पूर्ण आटून गेला आणि गाळणीने कपामध्ये गाळला तर बघितलं तर काय, चहा थंड झाला होता. आणि मला थंडी एवढी वाजत होती, सर्दी पण झालेली. ह्याच्यामध्ये चहाचा मसाला टाकलेला आहे. तर परत आता चहा जरा गरम करते, म्हणजे गरम गरम चहा पियेल तर घशाला शेक लागेल आणि जरा सर्दी कमी होईल म्हणून परत थोडंसं दूध टाकलं, थोडा उकळला चहा. कामं आवरेपर्यंत सगळा चहा जळून गेलता. कसा बसा चहा ओतून घेतला. चहा घेते मग बाकीची कामं. बघितला, हा त्या दिवसाचा आवाज आहे. माझ्या घशातनं आवाज पण निघत नव्हता, एवढा मला सर्दी खोकला झालेला. आणि चहा पिला मी, पण मग आहे ना डोकं दुखायला लागलं. एवढं डोकं दुखायला लागलं ना, फक्त कपाळच नाही तर पूर्ण डोकं, टाळू, माथा सगळं दुखायला लागलं. म्हटलं चला जरा तेल तरी लावते, म्हणजे डोकं दुखायचं जरा थांबेल. कारण बाहेर अजून पण पाऊस पडतोय. मला वाटतं सर्दी खोकल्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं. तापामध्ये आपल्या डोळ्यातनं जशा गरम वाफा येतात ना, तशा मला गरम वाफा
वाफा येत होत्या आणि डोकं खूप दुखत होतं. म्हणून तेल घेतलं आणि भरपूर तेल लावून घेतलं आणि स्वतःच डोक्याची मालिश केली. थोडं डोकं दाबून घेतलं. म्हटलं आता तेल लावल्यावर जरा बरं वाटेल आणि मग पटापट तेल लावून घेतल्यानंतर पटापट स्वतःची चंपी केली. आपल्याला कोण तेल लावून देणार आणि कोण आपले केस विंचरून देणार, कोण आपली मालिश करणार. बरं, बाहेर पार्लरला वगैरे जायचं तर असा विचार येतो मनामध्ये की 1000-500 तिकडे जातील तर ते मुलांच्या शिक्षणासाठी कामाला येतील. म्हणजे बघितलं ना, आपल्या बाईच्या प्रत्येक विचारामध्ये फक्त मुलं, नवरा, संसार हाच असतो. बाकी आपल्याला स्वतःचा विचारच नसतो. पटकन तेलाने स्वतःची चंपी करून घेतली आणि असं फिट्ट असं बांधून घेतलं, जेणेकरून एकही केस पुढे येणार नाही आणि फिट्ट बांधल्यामुळे दुखणं पण कमी होईल. तर एवढी केसं गळाली माझी आज. त्यानंतर बघू शकता सगळे मसाले संपले होते. हा मसाल्याचा डबा मी काल घासला. मला असा स्वच्छ मसाल्याचा डबा आवडतो. अजिबात इकडचं तिकडे गेलेलं मिक्स झालेलं मला आवडत नाही. तर मी दर 8 ते 10 दिवसाला मसाला संपला की डब्बा घासून घेते आणि असा क्लीन करून ठेवते. आणि या काचेच्या कॉफीच्या बरण्या होत्या, कामावरच्या मॅडमनी फेकायला काढलेल्या. तर ते कॉफीच्या बरण्या मी घेऊन आली. मला ह्याचा सेट बनवायचा आहे. तर ह्या 2 कॉफीच्या बरण्या आहेत आणि हे जे 4 दिसतात ना काचेचे, ज्याच्यामध्ये कडधान्य ठेवले, ते दहीचे डबे आहेत. त्याचा पण मी आता हळूहळू सेट बनवणार आहे. ते लोकं ते डब्यावालं दही आणतात ना काचेच्या बरणीतलं, ते हे छोट्या छोट्या बरण्या किती छान दिसत आहेत ना. तर ह्या मी सेट बनवणार आहे, नाहीतरी ते फेकणारच आहेत. मग त्यापेक्षा मी आता सगळे काचेचे बरण्याच ठेवणार आहे. कॉफीच्या बरण्यांमध्ये ठेवणार आहे. हे प्लास्टिकचे सगळे डबे काढून टाकणार आहे. हळूहळू जसं ते कॉफी आणतील, दही आणतील आणि जशा बरण्या मी आणेल ना, तसे हे प्लास्टिकचे डबे सगळे काढून टाकणारे, सगळे काचेचेच ठेवणारे. बोलतात काचेमध्ये ठेवल्यावर धान्य आपलं चांगलं राहतं आणि प्लास्टिकमध्ये ठेवणं, प्लास्टिक वापरणं चांगलं नसतं. तुम्ही लोकांनी सांगितल्यामुळेच मी मुलाला पण आता प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जेवण देत नाही. त्याला स्टीलच्या टिफिनमध्येच जेवण देते. कारण काचेचा टिफिन जर त्याला दिला ना, तर तो काय परत येणार नाही. तर हे बघा, मी तुम्हाला बोललेली ना, मी पावसाळ्याच्या आधी कांदे आणले होते स्टोअर करून ठेवण्यासाठी. कारण पावसाळ्यात कांदा महाग मिळतो आणि मिळत पण नाही. मिळेल म्हणा, आता मुंबईत राहतो आपण, कांदा तर मिळणारच, पण खूप महाग मिळतो. मग हे जे ओलसर झालेले ना कांदे, त्याचे सगळे सालं काढून टाकले आणि ते पहिले वापरायला काढले. आणि हे चांगले कांदे होते ना, हे अशा मोठ्या टबमध्ये पसरून ठेवले. त्यामुळे ते खराब होणार नाही. कांदे पसरवून ठेवले, कांदे जागेवर ठेवले. त्यानंतर घर सगळं असं पुसून घेतलं, कारण पाऊस जरा कमी झाला होता. पाऊस कमी झाल्यामुळे हे जे पाणी वरचं गळणं आहे ना, जरा कमी झालेलं. म्हटलं पटकन पुसून घेऊया. थोड्या वेळाने पाऊस आला की परत घर गळायला लागेल आणि परत सगळं घर ओलं होऊन जाईल. त्यामुळेच मी कांदा सोलायला स्टूलवर बसली होती, खाली जमिनीवर बसली नव्हती. कारण पूर्ण घरात पाणी होतं. जरा जरी पाऊस जोरात आला ना की पत्र्यामधनं पाणी गळतं. वर प्लास्टिक टाकलं आहे तरी पण का माहिती का पत्रे गळत आहेत. तर असं घरामध्ये सारखं ओलावा असतो ना, त्यामुळे पण आहे ना, ताप जायचं नाव घेत नाही. तर डबल टिबल सारखं पिळून मी हे पुसून घेतलं. चांगलं 2-3 वेळा पुसलं. नंतर पंखा लावला, म्हणजे ही लादी जरा कोरडी होईल. पुसून वगैरे झाल्याच्यानंतर मी असा विचारच केलेला डोक्यामध्ये की किचन साफ झाल्याशिवाय जेवायचं नाही. जसा आज विचार केला आहे की ह्या व्हिडिओची एडिटिंग झाल्याशिवाय आज जेवणार नाही. तर अजून मी जेवली नाही आहे. हा व्हिडिओ एडिट झाल्याच्यानंतर मी जेवणार आहे. आणि त्या दिवशी मी असा विचार केलेला किचन क्लीन झाल्याच्यानंतर मी जेवायला बसेल. एकदा जेवलं ना की मग थोडासा काम करायला कंटाळा येतो. त्यामुळे मी असा प्लॅन करत असते, हे जेवणाआधी करायचं, ते जेवणानंतर. मग आता मी जेवायला घेतलं. मस्त शिमला मिरची बटाट्याची भाजी केलेली, चपात्या केलेल्या, जेवण केलं. तर तुम्ही बघू शकता जेवणानंतर मी ह्या सगळे डबे व्यवस्थित लावून ठेवले. किचन वगैरे क्लीन केला. माझं हे पूर्ण किचन मस्त असं स्वच्छ झालं. आणि आता पाऊस पण थांबला आहे, मस्त बाहेर उजेड पडला आहे, त्यामुळे खाली ओलं नाही झालं. मी कार्पेट टाकलं आणि त्यानंतर कपडे वाळत घातले. मस्त असं सगळं चकाचक स्वच्छ असेल, किती छान वाटतं. बाहेर बघा हॉलमध्ये किती पसारा पडला आहे. कांद्याची सालं, अंथरुणावर सगळा पसारा आहे. केळीची सालं, केळी खराब होत होती म्हणून मुलांसाठी बनाना शेक बनवला. आणि हे बाहेरचं हॉल आवरायला घेतले. अजून मला हॉल आवरायचा आहे. तर आता हे हळूहळू करून सगळं आवरणार आहे. जेवण झालं आहे. खरं तर कंटाळा आला आहे काम करायला, पण आता करावं लागणारच आहे ना. सकाळी मस्त झोप झाली आहे 7:30-8 वाजेपर्यंत. आता आराम नाही भेटला तरी काम करणं गरजेचं आहे. पटापट बेडशीट काढली आणि झटकून हीच टाकली. कारण आता धुवायचं म्हटलं ना बेडशीट,
तर वाळणार नाही पावसाळ्यात. आणि आता तसं पण पूर्ण ताप गेल्याच्यानंतर मला सगळ्या अंथरुणं पांघरुणं धुवायलाच लागणार आहेत. कारण बोलतात ना, तापाचं अंथरूण पांघरून ठेवायचं नसतं, ते लगेच धुवून टाकायचं असतं. तर आजच्या दिवस थोडासा ताप आहे. उद्यापर्यंत ताप पूर्ण उतरला की ही बेडशीट धुवायला काढेल, म्हणजे अंथरूण ठेवणारच नाही काही तापातलं. तर बघू शकता एवढा मला सर्दी ताप आहे, पण माझी पॅन्ट किती ओली झालेली आहे. कारण की मी आतमधलं घर जे ओलं झालेलं सगळं गळत होतं ते सगळं पुसून काढलं आहे. आणि ह्याच अशा ओल्या कपड्यामुळेच मला जास्त ताप येतो. तर हे बघू शकता, बेड लावून घेतल्याच्यानंतर मुलाचा स्टडी टेबल आवरून घेतला. स्वतःचा स्टडी टेबलसुद्धा आवरत नाही. जे वह्या पुस्तकं लागतात ते टाईम टेबल भरतो की बाकीचे सगळे टेबलवर तसेच पांडतो की निघून जातो. बरं, आजकालच्या मुलांना बोलावं तरी किती, बोललेलं त्यांना आवडत नाही. म्हणतो कसा, राहू दे ना, माझ्या टेबलवर स्टडी टेबलच आहे ना, त्याच्यावर वह्या पुस्तकं नसतील तर काय असतील, वह्या पुस्तकच आहेत, ते मला संध्याकाळी आल्यावर लागणारच आहेत ना अभ्यासाला, मग राहू दे. लागणार आहे म्हणून तसाच पसारा ठेवायचा का? मला असं अजिबात आवडत नाही. घरामध्ये सगळ्या वस्तू जागच्या जागी राहाव्या, घर स्वच्छ राहावं असंच मला वाटत असतं. बरं, मी ठेवलेलं स्वच्छ घर मुलांना आणि नवऱ्याला आवडतं, पण हे काय स्वच्छ करायला काय बाजूच्या घरची भूतीने येते का? मीच स्वच्छ करते ना, म्हणजे हे काम मलाच करावं लागतं ना. बरं, मी एवढं काम करून पण तू काय बाहेर 4-5 तास कामाला जाते, तुला बाकी दिवसभर काय काम असतं? कामावरनं आले की 4 भांडे घासले, 4 चपात्या केल्या, जेवायचं आणि झोपायचं. बाकी तुला कुठे काय काम असतं? हे असं माझ्या घरच्यांना वाटतं. आणि हे सगळे व्हिडिओ बघून मला बाहेरचे लोक एवढे मला कमेंट करतात, एवढे छान छान कमेंट करतात की रीमाताई तू किती कष्ट करतेस, तू किती काम करते, आमच्याकडनं आमच्या घरातलंच काम होत नाही, तू घरचं बाहेरचं सगळं कसं काय करते, बाहेर 3-3 घरची कामं करून पण तू घर किती स्वच्छ ठेवतेस, सगळं कसं जागेवर असतं तुझं, टिपटॉप असतं. तर बाहेरच्यांना माझी एवढी काळजी आहे, बाहेरचे माझे कौतुक करतात, मात्र घरच्यांना, मुलांना आणि नवऱ्याला असं वाटतं की मला घरात काहीच काम नसतं, मी काहीच काम करत नाही. काम केल्याशिवाय घर व्यवस्थित राहतं का? आणि मला घर व्यवस्थित ठेवणं, टापटीप ठेवणं खूप आवडतं. बघा, 2:45 वाजले आणि आता मी गोळ्या घेते. हा माझा दुपारचा डोस आहे. गोळ्या घेते, जरा आराम करते. तासाभरात आता मिस्टर आणि मुलगी दोघेही ऑफिसवरनं येतील की माझं परत संध्याकाळचं काम सुरू होईल. तर असा होता आजारपणाचा माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.